नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे 10 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. ट्रान्सफॉर्मरवरती 10 अतिशय महत्त्वाचे MCQ क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर पहिला, क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच इज द कलर ऑफ फ्रेश सिलिका जेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सिलिका जेल आपण कुठे यूज करतो? सिलिका जेल आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतो. सिलिका जेल आपण कशासाठी यूज करतो? तर सिलिका जेल हे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ॲटमॉस्फेरिक एअर एंटर होते ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये, तर त्याच्या आपल्या ॲटमॉस्फिअरच्या एअरमध्ये नंबर ऑफ पार्टिकल मिक्स असतात, ते ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये जाऊ नये म्हणून आपण सिलिका जेल यूज करतो. सिलिका जेल यूज केल्यामुळं जे काही मॉइश्चर कंटेंट एअर आहे, जे एअरमध्ये मॉइश्चर कंटेंट आहे, ते सिलिका जेल आतमध्ये ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये जाऊ देत नाही. तर आपल्याला इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे? व्हिच इज द कलर ऑफ फ्रेश सिलिका जेल. म्हणजे जेव्हा आपण सिलिका जेल इनिशियल स्टेजला ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये यूज करतो, तर त्याचा कलर कोणता असते? तर कोणता कलर असते? 4 ऑप्शन आहेत बघा या ठिकाणी. फर्स्ट ऑप्शन आहे ग्रीन, सेकंड ऑप्शन आहे ब्ल्यू, थर्ड ऑप्शन आहे ग्रे आणि फोर्थ ऑप्शन आहे येल्लो. तर फ्रेश सिलिका जेलचा कलर असतो ब्ल्यू. आणि जेव्हा खूप त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असते प्रेझेंट, म्हणजे जेव्हा आपल्याला सिलिका जेल चेंज करायचं आहे, सिलिका जेल आपण कधी चेंज करतो? जेव्हा त्याचा कलर पिंक झालं तेव्हा. म्हणजे सिलिका जेलचा जेव्हा तो फ्रेश असतो तेव्हा ब्ल्यू कलरचा असतो, आणि त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर कंटेंट झालं आणि ते जर आपल्याला चेंज करायचं असेल तेव्हा पिंक कलर झाला सिलिका जेलचा की आपण चेंज करतो. तर हे झालं फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ब्ल्यू. फ्रेश सिलिका जेलचा कलर ब्ल्यू असते, आणि जेव्हा आपल्याला सिलिका जेल रिप्लेस करायचा आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी बदलायचा आहे, तेव्हा त्याचा पिंक कलर असतो. पिंक कलर झाला म्हणजे आपण सिलिका जेल चेंज करतो. तर क्वेश्चन नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन 2, विच पार्ट ॲक्ट ॲज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस इन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मरसाठी? ठीक आहे, तर बघा, ऑप्शन ए आहे कन्झर्वेटर टँक, ऑप्शन बी आहे टॅप चेंजर, ऑप्शन सी आहे टेम्परेचर गेज, ऑप्शन डी आहे बुक्लोज रिले. ठीक आहे, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणलं आहे. कन्झर्वेटर टँक ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करते का? नाही. टॅप चेंजर, फक्त ह्या ठिकाणी टॅप चेंजर कशासाठी यूज करतो आपण? आपल्याला सेकंडरीचं व्होल्टेज जर चेंज करायचं असेल तर टॅप चेंजर यूज करतो. ठीक आहे, टेम्परेचर गेज टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. कन्झर्वेटर टँक कशासाठी आहे? जसं की उन्हाळ्यामध्ये ऑइल काय होते? एक्सपांड होते. ठीक आहे, तर मग जे ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये आता ऑइल जे वितळलेलं आहे ते ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये जाते. ठीक, कन्झर्वेटर टँकमध्ये जातो. आणि जेव्हा ऑइल एक्स्ट्रॅक्ट होते हिवाळ्यामध्ये, तेव्हा ते कन्झर्वेटर टँकमधून ऑइल ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये, हे कन्झर्वेटर टँकचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर बुक्लोज रिले. ठीक आहे, रिले म्हणजे या ठिकाणी आपण रिले जो आहे तो प्रोटेक्शनसाठी यूज करतो. ठीक आहे, वेगवेगळे रिले आहेत ट्रान्समिशन लाईनमध्ये, डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. जसं ट्रान्समिशन लाईनमध्ये MO रिले आहे, इम्पिडन्स रिले आहे, त्याच्यानंतर रिॲक्टन्स रिले आहे, वेगवेगळ्या टाईपचे भरपूर टाईपचे रिले आहेत. पण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? ट्रान्सफॉर्मरचं विच पार्ट ॲक्ट ॲज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस इन ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन कोण करते? बुक्लोज रिले. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 2चा आन्सर डी आहे. क्वेश्चन नंबर 3, विच पार्ट रिड्युसेस द हीट ऑफ ट्रान्सफॉर्मर कोर अँड वाइंडिंग. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी कोणता पार्ट ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं हीट रिड्यूस करतो? ठीक आहे, कोर आणि वाइंडिंगचं हीट रिड्यूस करतो. ठीक आहे, आता ऑप्शन बघूया आपण. ट्रान्सफॉर्मर ऑइल, ब्रीदर, कूलिंग ट्यूब, कन्झर्वेटर टँक. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मर ऑइलचे 2 फंक्शन आहेत. एक आहे ट्रान्सफॉर्मरला कूल करणे, कूलिंग पर्पज, आणि दुसरं काय आहे? वाइंडिंगला ह्या ठिकाणी इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो.
ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चं जे आन्सर आहे ते ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइल काय करतो, कोर आणि वाइंडिंगचं, ट्रान्सफॉर्मरमध्ये जो कोर असतो टँकमध्ये, कोर आणि त्या कोरवरती वाइंडिंग असते, ठीक आहे. तर ह्या दोघांचंही हीट रिड्यूस करतो, म्हणजे यांचं टेम्परेचर रिड्यूस करतो. कोण? ट्रान्सफॉर्मर ऑइल. ब्रीदरचं काय फंक्शन आहे, ब्रीदरमध्ये सिलिका जेल असते ब्रीदरमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर कूलिंग ट्यूब्सचं कूलिंगच करणे, पण ट्रान्सफॉर्मरला आपण डायरेक्ट म्हणजे एक्सटर्नली कूल करतो आपण कूलिंग ट्यूब्स यूज करून, ठीक आहे. आणि कन्झर्वेटर टँक तर हीट रिड्यूस करत नाही. म्हणून ह्या ठिकाणी चारही ऑप्शन वाचल्यानंतर करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर ऑइल. क्वेश्चन नंबर 3चं ट्रान्सफॉर्मर ऑइल ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4, विच ट्रान्सफॉर्मर द सेकंडरी व्होल्टेज इज सेम ॲज दॅट ऑफ प्रायमरी व्होल्टेज, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेलं आहे, असा ट्रान्सफॉर्मर सांगा की ज्याचं प्रायमरीचं व्होल्टेज जेवढं असेल तेवढंच सेकंडरीचं व्होल्टेज असेल, ठीक आहे. तर अशा ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचे भरपूर टाईप्स आहेत, ठीक आहे. प्रायमरीचं व्होल्टेज जास्त आणि सेकंडरीचं व्होल्टेज कमी, त्याला आपण काय म्हणतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रायमरीचं व्होल्टेज कमी, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त, त्याला काय म्हणतो आपण, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे, प्रायमरीचं व्होल्टेज जेवढं आहे तेवढंच सेकंडरीचं व्होल्टेज असायला पाहिजे, तर असा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. हां, बघा ह्या ठिकाणी ऑप्शन वाचा. फर्स्ट ऑप्शन आहे इग्निशन ट्रान्सफॉर्मर, सेकंड ऑप्शन आहे पल्स ट्रान्सफॉर्मर, थर्ड ऑप्शन आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. दोन टाईपचे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहेत, एक आहे CT आणि दुसरा आहे PT. CT म्हणजे काय, करंट ट्रान्सफॉर्मर, आणि PT म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. आता हे CT आणि PT ज्या ठिकाणी हायर व्होल्टेज मेजर करायचं आहे त्या ठिकाणी आपण CT यूज करतो, आणि ज्या ठिकाणी हायर व्होल्टेज मेजर करायचं आहे त्या ठिकाणी आपण PT यूज करतो, ठीक आहे. कारण ज्या ठिकाणी खूप जास्त व्होल्टेज असते त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टमीटर यूज करून व्होल्टेज मेजर करता येत नाही. ज्या ठिकाणी खूप जास्त करंट आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲमीटर यूज करून करंट मेजर करता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी CT यूज करावं लागते, ठीक आहे. ज्या ठिकाणी जास्त व्होल्टेज आहे त्या ठिकाणी PT यूज करतो, ज्या ठिकाणी जास्त करंट आहे त्या ठिकाणी CT यूज करतो, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 4चं आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 5, विच इज द नेम ऑफ द ट्रान्सफॉर्मर इफ ट्रान्सफॉर्मर रेशो K इज मोर दॅन 1, ठीक आहे. ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा ग्रेटर दॅन 1 म्हणतं आहे, ठीक आहे. म्हणजे Kची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त, तशा टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतो आपण, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, युनिटी रेशो ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मर. ह्या ठिकाणी बघा, जर समजा Kची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो, आणि Kची व्हॅल्यू 1 पेक्षा जर कमी असेल तर तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. म्हणून इथं क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. क्वेश्चन नंबर 6 बघूया, विच इज हॅविंग हाय इफिशियन्सी, ठीक आहे. आता खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर खालीलपैकी, ठीक आहे, तर सगळ्यात जास्त इफिशियन्सी कोणाची असते असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी अल्टरनेटर, ऑप्शन सी AC मोटर, ऑप्शन डी DC मोटर, ठीक आहे. तर खालीलपैकी हे जर सगळे तुम्ही वाचलात तर तुम्हाला लगेच लक्षात येते की ट्रान्सफॉर्मरची सगळ्यात जास्त इफिशियन्सी असते ॲज कम्पेअर टू अल्टरनेटर, ॲज कम्पेअर टू AC मोटर, ॲज कम्पेअर टू DC मोटर, ठीक आहे. जर आपण अल्टरनेटर, AC मोटर, DC मोटर आणि ट्रान्सफॉर्मर ह्याच्यापैकी जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त इफिशियन्सी कोणाची आहे तर ट्रान्सफॉर्मरची आहे. क्वेश्चन नंबर 7, विच मटेरियल इज यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर बुशिंग्स, ठीक आहे.
तर ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बुशिंगसाठी कोणतं मटेरियल यूज करतो. ठीक आहे, आता बुशिंग्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल, ट्रान्सफॉर्मरवरती बुशिंग्स असतात, म्हणजे इनपुट आणि आउटपुट त्याला कनेक्ट केलेलं असते, त्याला आपण बुशिंग्स म्हणतो. ठीक आहे, ज्या बुशिंग्स आहेत त्या बुशिंग्स पोर्सिलिन मटेरियलपासून बनवलेल्या असतात. ठीक आहे, पोर्सिलिन मटेरियल म्हणजे चिनी माती. ठीक आहे, तर त्याच्यापासून हे बुशिंग्स बनवलेले असतात. बघा इथं ऑप्शन PVC पॉलिव्हिनिल क्लोराईडपासून बनवलेले असतात का, नाही. हे इन्सुलेशनच आहे, पण त्या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मरच्या बुशिंगसाठी यूज करत नाहीत. प्लास्टिक यूज करतो का, नाही. बॅकेलाईट यूज करतो का, नाही. तर काय यूज करतो, पोर्सिलिन यूज करतो. क्वेश्चन नंबर 8, व्हिच इज द फंक्शन ऑफ ब्रीदर इन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर खालीलपैकी म्हणजे ह्या ठिकाणी ब्रीदरचं, ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्रीदर असतो, त्याचं फंक्शन काय आहे. ठीक आहे, तर फंक्शन काय आहे, ऑब्झर्व हीट ऑब्झर्व करतो का, नाही. इंडिकेट ऑइल लेवल इंडिकेट करतो का ब्रीदर, नाही. प्रिव्हेंट द मॉइश्चर एंट्री. ठीक आहे, प्रिव्हेंट द मॉइश्चर एंट्री म्हणजे जे काय ॲटमॉस्फिअरच्या एअरमध्ये वेगवेगळे मॉइश्चर्स आहेत, वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, ते ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये जाऊ देत नाही, प्रिव्हेंट करतो, जाऊ देत नाही, मध्ये एंट्री करू देत नाही. ठीक आहे, हे कोणाचं फंक्शन आहे, ब्रीदरचं. ब्रीदरमध्ये सिलिका जेल असते. ठीक आहे, आणि ऑप्शन 4 काय, रिड्युसेस टँक प्रेशर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर टँकचं प्रेशर कमी करतो का, नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर, प्रिव्हेंट द मॉइश्चर एंट्री. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच लॉस इज व्हेरिएबल लॉस. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी ऑप्शन वाचावं लागतील आपल्याला. कोणता लॉस व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे काय, चेंज. ठीक आहे, म्हणजे बदलणारा कोणता लॉस आहे. ठीक आहे, ऑप्शन A आहे कॉपर लॉस, ऑप्शन B आहे आयरन लॉस, ऑप्शन C आहे फ्रिक्शन लॉस, ऑप्शन D आहे विंडेज लॉस. ठीक आहे, व्हेरिएबल म्हणजे चेंज होणारा, बदल होणारा कोणता लॉस आहे, कॉपर लॉस आहे, कारण की हा लोडवर डिपेंड असतो. मला सांगा, आपण दिवसामध्ये, एका दिवसामध्ये 24 तास आहेत, 24 तासाचा जर लोड ऑब्झर्व केलो तर आपण इलेक्ट्रिकल लोड, तर कॉन्स्टंट असतो का, नाही. लोड विथ रिस्पेक्ट टू टाईम कंटिन्युअस चेंज होत राहतो. ठीक आहे, लोड चेंज झाला म्हणजे ह्या ठिकाणी कॉपर लॉस चेंज होतो, म्हणून याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल म्हणजे हा चेंज होऊ शकतो, हा बदलू शकतो. आयरन लॉस ट्रान्सफॉर्मरमधला चेंज होत नाही. ठीक आहे, आयरन लॉस, म्हणून तर आयरन लॉसला ऑरमध्ये नाव आहे कॉन्स्टंट लॉस. आणि आयरन लॉसचे 2 टाईप्स आहेत, हिस्टेरिसिस लॉस आणि ईडी करंट लॉस. ठीक आहे, तर फ्रिक्शन लॉस होतो का ट्रान्सफॉर्मरमध्ये, फ्रिक्शन लॉस तर ट्रान्सफॉर्मरमध्ये होत नाही, हा मोटर किंवा जनरेटरमध्ये होतो, कारण की ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलाच पार्ट मूव्हिंग नाही, म्हणजे फ्रिक्शन होते का, घर्षण होते का, नाही, म्हणून हा लॉस होईल का याच्यामध्ये, नाही. असं ऑप्शन थ्रू जर व्यवस्थित तुम्ही गेलात तर तुम्हाला करेक्ट आन्सरसुद्धा, एखाद्या वेळेस नवीन जरी क्वेश्चन आला तुम्हाला, तरी तुम्हाला ते, जर तुमचा असा प्रॉपर चांगला अभ्यास असेल तरी तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करता येतो. विंडेज लॉस होते का ट्रान्सफॉर्मरमध्ये, विंडेज लॉस ट्रान्सफॉर्मरमध्ये होत नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर कोणता आहे, ऑप्शन A कॉपर लॉस. क्वेश्चन नंबर 10, व्हिच इज द पर्पज ऑफ बुशिंग इन ट्रान्सफॉर्मर. वर एक क्वेश्चन आला होता, बुशिंग्स कोणत्या मटेरियलपासून तयार केल्या जातात, तर पोर्सिलिन, चिनी मातीपासून आपण बुशिंग्स तयार करतो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी काय विचारलेलं आहे, पर्पज ऑफ बुशिंग म्हणजे बुशिंगची का गरज आहे. ठीक आहे, तर का गरज आहे, या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन बघा, टू कनेक्ट प्रायमरी टर्मिनल्स ओनली. ठीक आहे, फक्त प्रायमरी चे टर्मिनल कनेक्ट करायसाठी यूज करतो का, नाही. ठीक आहे, ऑप्शन B आहे टू कनेक्ट बोथ इनपुट अँड आउटपुट टर्मिनल्स. तर हे बुशिंग्स आपण ट्रान्सफॉर्मर टँकवरती इनपुट कनेक्शन आणि आउटपुट कनेक्शन देण्यासाठी हे बुशिंग्स यूज करतो, म्हणजे क्वेश्चन 10चं ऑप्शन B करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन C बघा, काय सांगितलं आहे, टू कनेक्ट द सेकंडरी टर्मिनल ओनली, नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन D आहे टू कनेक्ट द न्यूट्रल टर्मिनल्स आहे का, हे सुद्धा फक्त न्यूट्रलला आपण बुशिंग्स कनेक्ट करतो का, न्यूट्रलला तर आपण त्या ठिकाणी कनेक्ट करत नाहीत. तर क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन B टू कनेक्ट द बोथ इनपुट अँड आउटपुट टर्मिनल्स इज द करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, अशाच टाईपचे आपण पूर्ण तुमचं
जे काय असिस्टंट टेक्निशियन सहाय्यक तंत्रज्ञ या पदासाठी महाट्रान्सकोनी जे ॲड काढलेली आहे त्या सगळा तुमचा जे काही जेवढे मॅक्झिमम MCQ क्वेश्चन आपल्याला या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेता येईल तेवढे मॅक्झिमम मी तुमचे घेणार आहे. फक्त तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे हा व्हिडिओ मी अपलोड केल्या तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.